नमस्कार. अयोध्याज मिनी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपलं स्वागत करते. आज आपण अगदी मार्केटसारखा विकत मिळतो तसा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बेसनचा ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. यामध्ये मी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम ढोकळा बनवण्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 कप पाणी घेतलंय. यामध्ये आता 1 टीस्पून आपल्याला लिंबू सत्व, ज्याला आपण सायट्रिक ॲसिड म्हणतो, हे आपल्याला घालायचंय. याऐवजी इथे तुम्ही लिंबाचा रस देखील वापरू शकता. यानंतर ढोकळा छान गोडसर चवीला होण्यासाठी इथे 3 चमचे मी साखर यामध्ये घालतीये. यानंतर चवीनुसार इथे अर्धा टीस्पून मी मीठ घातलंय. यानंतर यामध्ये आपल्याला रोजच्या वापरातलं आपलं 1.5 टेबलस्पून एवढं तेल यामध्ये घालायचंय. तेलामुळे ढोकळा हा आपला घशात अडकला जात नाही. आता हे सर्व आपल्याला पाण्यामध्ये छान व्हिस्कच्या मदतीने एकजीव करत मिक्स करून घ्यायचंय. यामधली साखर आणि लिंबू सत्व पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बघा, इथे लिंबू सत्व आणि साखर पाण्यात छान मिक्स झाली. आता यामध्ये आपल्याला सेम कपने मोजून 2 कप बेसन पीठ घ्यायचंय. इथे बारीक बेसन पिठाचा वापर करायचा आहे आणि बेसन पीठ हे ढोकळ्याला वापरण्यापूर्वी ते आपल्याला चाळूनच घ्यायचंय, ज्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाईल आणि ढोकळा आपला छान मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार बनेल. आता बेसन पीठ घातल्यानंतर पाण्यामध्ये बेसन पीठ हे आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिट छान व्यवस्थित एकसारखं हलवत हे बेसन पीठ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. इथे 2 ते 3 मिनिट बेसन पीठ आपल्याला पाण्यात छान फेटून घ्यायचंय. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. यामुळे काय होतं की एअर भरली जाते आणि आपला ढोकळा हा मऊ जाळीदार होण्यास मदत होते. तर बघा, 2 ते 3 मिनिट छान फेटल्यानंतर बेसनचा कलर पण थोडा चेंज झालेला आहे आणि कुठल्याही गाठी किंवा गुठळे यामध्ये राहिलेला नाहीत. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं याला छान सेट करून घ्यायचंय. ढोकळ्यासाठीचं पीठ सेट होतं तोपर्यंत आपण काही पूर्वतयारी करून घेऊया. आता ढोकळा बनवण्यासाठी इथे मी केक टिनचा वापर केलेला आहे. तर शक्यतो उंच असं एखादं भांडंच आपल्याला ढोकळ्यासाठी वापरायचं आहे, ज्यामुळे काय होतं की ढोकळा आपला छान असा राईज व्हायला मदत होते आणि त्याला जागाही व्यवस्थित भेटते. आता हा केक टिन आपल्याला तेलाने छान असा ग्रीस करून घ्यायचा आहे. इथे केक टिन ऐवजी कुकरचा डबा किंवा एखादी वाटीही तुम्ही इथे ढोकळ्यासाठी वापरू शकता. यानंतर दुसरीकडे आता गॅसवर एक मोठं भांडं मी गरम व्हायला ठेवलं. यामध्ये 2 तांबे पाणी घातलं. पाणी आपल्याला खाली थोडंसं जास्तच ठेवायचंय. यानंतर यामध्ये असा एक लोखंडी स्टँड ठेवून झाकण ठेवून आता ह्या पाण्याला आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आता यानंतर इकडे 10 ते 15 मिनिट झालेत. बेसन पीठ आपलं छान असं सेट झालेलं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून एवढा मी खाण्याचा सोडा घातलेला आहे. यावर आता 2 चमचे आपल्याला पाणी घालून हा ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे. आता सोडा घातल्यानंतर तो बेसन पिठासोबत छान एकजीव होईपर्यंत मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, सोडा घातल्यानंतर जसं जसं आपण फेटतोय तसं तसं आपलं ढोकळ्यासाठीचं पीठ हे मस्त असं फुललेलं आहे. आता हे पीठ आपल्याला जो केक टिन आपण ग्रीस करून ठेवला होता त्यामध्ये घालून घ्यायचंय. सोडा आपल्या मिक्सचरमध्ये घातल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट करायची आहे. आता केक टिन थोडासा टॅप करत त्यातली एअर काढायची. तर इकडे बघा, आपलं पाणी छान असं उकळलेलं आहे आणि वाफही तयार झाली. आता हे ढोकळ्याचं बॅटर आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आणि झाकण ठेवून त्यावर थोडंसं वजन ठेवायचंय. झाकणावर वजन ठेवल्यामुळे त्यातली स्टीम बाहेर जात नाही आणि ढोकळा आपला छान तयार होतो. तर आपल्याला 30 ते 35 मिनिट मीडियम टू हाय फ्लेमवर हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. आता एक 35 ते 40 मिनिटांनंतर बघा, मी झाकण काढलंय तर ढोकळा बघा आपला छान असा फुललेला आहे आणि पूर्णपणे शिजला आहे. बघा, सुरीने चेक केलं तर सुरी पूर्ण आपली क्लीन येते. आता हा ढोकळा आपण बाहेर काढून थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला डिमोल्ड करायचा आहे
अगोदर गरम गरम असताना जर आपण काढला तर त्याचे तुकडे पडू शकतात। आता ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं। तेल इथे आता गरम झालं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तेलात छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्ता छान फुलला। आता यामध्ये हिरवी मिरची घातली। आता हे तेलामध्ये छान तळले गेल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग घातला आणि आता यात आपल्याला 1 कप पाणी घालायचंय। पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला गोडासाठी 3 चमचे इथे मी आता साखर घातलेली आहे। साखर घातल्यानंतर चवीनुसार अर्धा चमचा इथे आपल्याला मीठ घालायचंय। आता या पाण्याला आपल्याला साखर विरघळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे। हे पाणी उकळल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचंय। एक 15 ते 20 मिनिटांनंतर बघा ढोकळा आपला छान थंड झालेला आहे आणि कडेने ढोकळा बघा छान सुटलेला देखील आहे। आता सुरीच्या मदतीने याच्या कडा आणखी आपण मोकळ्या करून घेऊया। आता एक मी प्लेट घेतलेली आहे। आता हे पालथ करून यामध्ये आपण ढोकळा थोडंसं टॅप करत काढून घेऊया। तर बघा एकदम इझिली हा ढोकळा बाहेर निघाला आणि तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार असा हा ढोकळा झाला आहे। मऊ आणि एकदम स्पॉन्जी दिसतो आहे। तर बघा ढोकळा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर सुरीने कट करताना तुम्ही बघू शकता किती मऊ असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। आता सुरीच्या मदतीने चौकोनी आपल्याला ढोकळ्याचे मस्त असे तुकडे करून घ्यायचे आहे। छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील तसे तुकडे याचे तयार करून घ्यायचे। तर ढोकळा इथे आपला कट करून झालेला आहे। आता हा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये छान असा सेट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अतिशय मऊ आणि जाळीदार हा ढोकळा तयार झाला आणि उंची देखील छान आलेली आहे। आता यावर आपल्याला तयार करून थंड करून घेतलेली फोडणी घालायची आहे। फोडणी इथे आपल्याला पूर्णपणे थंड केल्यानंतरच घालायची, नाहीतर गरम फोडणीमुळे ढोकळा आपला विरघळू शकतो। तर तुम्ही बघू शकता आता एक ढोकळा मी तुम्हाला दाखवते। तर इथे जाळीदार असा ढोकळा तयार झाला। दाबल्यानंतर तो पूर्णपणे परत आपल्या आकारात येतो। तर असा मऊ जाळीदार ढोकळा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा।